केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने महिलांना संसद व विधानसभांमध्ये 33% आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयक सादर केले असून विधेयकाच्या समर्थनार्थ केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी नाशिक शहरात भारतीय जनता पक्षातर्फे महिलांची रॅली काढण्यात आली। या रॅलीला महिलांचा विशेषतः तरुण वर्गाचा विशेष प्रतिसाद लाभला। रॅलीचे नेतृत्व नाशिकच्या आमदार सीमाताई हिरे, देवयानी फरांदे, महिला नेत्या रश्मी हिरे बेंडाळे, महिला नेत्या रोहिणी नायडू, जिल्हाध्यक्ष सुनील केदार आणि अन्य मान्यवरांनी केले। नाशिक शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे पूर्वीचे स्मारक असलेल्या जुन्या मुंबई-आग्रा रस्त्यावरील अशोक स्तंभ या ठिकाणी विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांच्या आणि नागरिकांच्या सह्यांची मोहीम घेऊन तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या घोषणा देऊन रॅलीला सुरुवात झाली। रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व वयोगटातील महिला कार्यकर्त्यांबरोबरच परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता। या तरुणींनी हातामध्ये रॅलीच्या समर्थनार्थ घोषणा लिहिलेले फलक हाती घेऊन केंद्र सरकारच्या अभिनंदनाच्या घोषणा देत अशोक स्तंभ ते महात्मा ते हुतात्मा स्मारक अशी कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता पायी रॅली काढली। कुंभमेळा निमित्त नाशिक शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेस कार्यालय आणि शाळा कॉलेजची गर्दी असल्याने पूर्वनियोजित बाईक रॅलीचा प्रस्ताव रद्द करून दोन्ही आमदार महिलांनी आणि जिल्हाध्यक्षांनी पायी रॅली करण्याचा निर्णय घेतला। त्याला मोठा प्रतिसाद मिळाला। रॅलीचा समारोप करण्यापूर्वी नाशिकच्या जुन्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात रॅलीच्या समर्थनार्थ मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवा नेत्या रश्मी हिरे बेंडाळे यांनी नारी शक्ती सन्मान विधेयकाबद्दल नागरिकांना माहिती दिली। यावेळी अनेक युवकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन विधेयकाला आणि रॅलीला समर्थन देऊन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाच्या घोषणा दिल्या। SS मराठी न्यूज ब्युरो नाशिक। नमस्कार, जय श्रीराम। अतिशय आनंदात आणि भारताच्या इतिहासामध्ये अतिशय मोठा एक निर्णय सगळ्या महिलांच्या हितासाठी 2 दिवसामध्ये होणार आहे। आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे खास करून 33% आरक्षण पार्लिमेंटमध्ये, विधानभवनामध्ये, लोकसभेमध्ये या महिलांसाठी त्यांनी राखीव केलेला आहे। गेल्या 27 वर्षांपासून हा लढा आम्ही लढत होतो आणि 2 दिवसात फायनली याला न्याय मिळणार आहे। हे बिल आपल्या संसद भवनात पास होणार आहे। हा आनंद आमच्या सगळ्या महिलांना मावेल असा झालेला आहे। फक्त राजकीय क्षेत्रातल्याच नाही पण सगळ्याच महिलांचा आवाज हा संसदेत पोहोचणार आहे आणि महिला फक्त योजनांचा लाभ घेणार नाहीये तर महिला स्वतः आता डिसिजन मेकिंग मध्ये राहणार आहे, पॉलिसी मेकर्स राहणार आहे आणि या योजना कशा पद्धतीने बनल्या पाहिजे आपल्या भारतात याच्यामध्ये महिलांचा एक मोठा वाटा असणार आहे। याच आनंद साजरा करण्यासाठी आज आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी, आमच्या दोन्हीही आमदार सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, सगळ्या महिला नगरसेविकांनी नाशिक मधून एक छान ह्युमन चेन बनवून त्यांनी आज मोठी पदयात्रा इथे काढली होती। सगळ्यांनी समर्थन अतिशय चांगलं या बिलासाठी दिलेलं आहे आणि मी सगळ्या महिलांना आवाहन करेन की आपण सुद्धा तो जो नंबर आहे तो डायल करून आपण सगळ्यांनी या बिलासाठी समर्थन द्यायचं आहे। एक मोठा नवा इतिहास भारतात घडणार आहे आणि आपल्या सगळ्या महिलांचा आवाज हा संसदेत पोहोचणार